दरम्यान पहलगामच्या हल्ल्यासंदर्भातल्या काही अपडेट बातम्या आपण बघूयात। पर्यटन होऊ नये हा दहशतवाद्यांचा मेसेज होता, त्याला उत्तर देण्यासाठी आलो। आम्हाला त्यांना जिंकू द्यायचं नाही आणि मुंबईत बसून हे होणार नाही। कुठल्याही चित्रपटाचं किंवा टुरिझमचं प्रमोशन करायला आलो नाही। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरला जात अभिनेता अतुल कुलकर्णी यांचा देशवासियांना संदेश आहे। आमचं काश्मीर आहे, आमचा देश आहे, तुम्ही आम्हाला धमक्या देऊ नकात, आम्ही येणार। हा जर संदेश मोठ्या संख्येने दिला इथे, प्लीज कशावरही तुम्ही विश्वास ठेवू नका। जे काही सांगितलं स्वतः या आणि पहा। पहलगाम हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर होणार होता, पण गर्दीमुळे ड्रोन वापरण्याचा निर्णय रद्द। एनआयए तपासामधून माहिती, पाकमधील 10 व्यक्ती 6 दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचंही समोर आलंय। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा एनआयए आता ISISनं पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये फंडिंग केल्याचा आरोप आहे। तसंच काश्मीरच्या स्थानिक बकरवाला या समुदायासोबत संपर्क करून त्यांना रॅडिकलाइज करण्याचाही प्रयत्न केला आहे। पहलगाममधला पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद। पहलगाममधील टॅक्सी स्टँडवर शेकडो गाड्या उभ्या आहेत, तर दहशतवादी हल्ल्यामुळेच पर्यटकांची काश्मीरकडे पाठ। गुजरातमधील मेहसाणामध्ये 50हून अधिक पाकिस्तानी हिंदू कुटुंब स्थायिक आहेत। गोळ्या घाला पण पाकिस्तानमध्ये पाठवू नका असं म्हणत पाकिस्तानी हिंदूंचा परत जाण्यास नकार। तसंच पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल माहितीही दिली। कहीं पे गोली मार दे फिर भी सही है, लेकिन वापसी नहीं जाएंगे। वहाँ पे हमें बहुत पीड़ित हुई, हमने तो हमारा जो जीवन था वहीं पे कष्ट में बिताया, लेकिन हमारे बच्चों का भविष्य यहाँ पे बनेगा, वहाँ पे नहीं बनेगा। इसलिए हम सनातन धर्म छोड़ के नहीं जाएंगे। पूर्ण पाकिस्तानला दोषी म्हणणं चुकीचं आहे। सिंधू पाणी कराराबाबत घेतलेला निर्णय योग्य नाही। शेतकरी भारतीय असो की पाकिस्तानी, पाणी थांबवणं योग्य नाही। शेतकरी नेते नरेश टिकेत यांची वादग्रस्त प्रतिक्रिया। पाकिस्तानच्या गिलगिटमध्ये सरकारविरोधात निदर्शनं। बल्टिस्तानच्या जमीन, पर्वत आणि खनिज संसाधनांवर बेकायदेशीर नियंत्रणाविरोधात नागरिकांमध्ये असंतोष आहे। पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट। पाकिस्तानमध्ये शांतता कमिटीच्या कार्यालयामध्ये बॉम्बस्फोट झाल्याची माहिती आहे, तर या स्फोटामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय, 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे। पहलगाम हल्ल्यासंदर्भात संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा। RJDचे राज्यसभा खासदार मनोज झा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित मागणी।